संगमनेर शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी अल्पसंख्याक हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने अल्पसंख्याक समाजाचे हक्क, कर्तव्य आणि शिक्षण यांसारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली असून उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक मुकुंद दहिफळे सर, जिल्हा शिक्षण संस्था संगमनेर यांनी आपल्या भाषणातून अल्पसंख्याक समुदायासाठी असलेल्या विविध शासकीय योजना आणि शिक्षणाचे महत्त्व विशद केले। तसेच संग्राम विद्यालयाचे कलाशिक्षक प्राध्यापक गोरे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहित केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अब्दुल्ला हसन चौधरी, चीफ ट्रस्टी यांनी भूषवले, तर अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज संस्थेचे चेअरमन शेख गनी हाजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। व्यासपीठावर प्राचार्य शेख मुनव्वर खलीलुर रहमान आणि पर्यवेक्षक शेख मझहर अयूब यांची प्रमुख उपस्थिती होती। सूत्रसंचालन पटेल तरन्नुम समीर मॅडम यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी इनामदार शमशुद्दीन सर यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थित विद्यार्थी शिक्षकांचे आभार मानले। या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। सब बच्चों के लिए गुड आफ्टरनून। हाँ है, आप सब लोग हैं। मुझे लगा कि आप बात में आप बातचीत कर रहे हैं, ऐसा लगा ना, इसलिए गुड मॉर्निंग। ठीक है, आज का एक खास दिन आप सबके लिए, हमारे लिए। संस्था ने आज का खास दिन किस लिए बनाया? हिंदुस्तान ने माइनॉरिटी जो लोग हैं उनके लिए, उनके ज़्यादा से ज़्यादा उनके ऊपर आप वर्क कर सके, काम कर सके, उनके लिए आज ये दिन बनाया है। 18 दिसंबर जो दिन है, ये आज के दिन का स्कूल प्रोग्राम करेगी, मैनेजमेंट प्रोग्राम करेगी, लेक्चर देंगे, लेकिन आप बच्चे लोग क्या करने वाले हैं? 18 दिसंबर एक कैसा दिन है, क्या करना है, आपको कुछ करना है, इसके बारे में आपके टीचर से बात हुई कोई? यस या नो? नो। तो ये दिन का जो महत्व है, दिन का जो विशेष है, इसके लिए आपको खुद को क्या करना है? सरकार ने सरकार का काम कर दिया, दिन का ऐलान कर दिया, लेकिन हर दिन अलग आता है। बर्थडे के दिन आप क्या करते हैं? कुछ तो भी अलग करते हैं। आपका बर्थडे स्पेशल करने के लिए कुछ तो भी सोचते हैं, घर वाले सोचते हैं कि चलो अपने बच्चों का बर्थडे कुछ तो भी अलग करते हैं। आजकल के ट्रेंड में कैसा कैसा नया नया ट्रेंड करके सोचते हैं, लेकिन अपने बचपन से आज तक आप इतने 10वीं 11वीं 12वीं तक आ गए। अल्पसंख्यक के दिन का खाली दिन स्कूल में मनाया, बात खत्म हो गई, ऐसा नहीं है। ये दिन आपके लिए स्पेशल दिन है। फिर इस दिन आप कुछ तो भी सोचना चाहिए, ऐसा सोचना चाहिए कि दिन के लिए मैं क्या कर सकूं। मेरे फ्रेंड जो है, मेरे क्लास के फ्रेंड है, बाहर के फ्रेंड है, उनको ये दिन का थोड़ा सा तो भी कुछ इंफॉर्मेशन दे सकूं। अरे ये दिन हमारे लिए बहुत बड़ा दिन होता है, इसमें स्कूल में प्रोग्राम होता है, लेकिन मैंने तो कुछ ही नहीं किया। फिर क्या कर सकते हैं? अपने दिन उसी दिन जैसा अपन फ्रेंड को रिटर्न गिफ्ट दे सकते हैं, वैसा रिटर्न गिफ्ट नहीं दे सके, लेकिन रिटर्न कुछ अच्छे खास शब्द, अच्छे कुछ खास ख्वाहिश दे सकते हैं। चलो मेरे पास ये चीज है, तुम्हारे पास नहीं है, तो फिर ऐसा करो, ये चीज आप 2 दिन आज के दिन यूज करो, फिर मुझे दे दो। यानी क्या हो जाएगा, अपने पास जो कुछ है देने के लायक, जो आपने यूज किया, लेकिन अपना मन भर गया, लेकिन वो चीज है मैं मेरे फ्रेंड को दिया, उसने भी वो चीज यूज की, उसको भी इतना हैप्पीनेस मिला, उसका उतना आनंद हो गया, ये उसके चेहरे पे जो मुस्कान आई, वो आपको इसी दिन कुछ तो भी दे के मिलने वाली है। देने के लिए खूब बहुत बड़ा पैसा नहीं चाहिए, आपका दिल चाहिए। आपके पास देने के लिए कोई लकीर नहीं चाहिए, खाली दिल चाहिए। अपने पास जो कुछ है, अपने जो बड़े लोग हमेशा बोलते हैं, अपने पास का 2 वक्त का जो खाना खाता है, उसमें से अपन कोई तो भी दूसरे को देना चाहिए। जिसको जरूरत है उसको तो पहले देना चाहिए। ये दिन का ये इतना ही, बस एक ही वर्ड में आप खास रखो, क्या मुझे कुछ तो भी करना है। मेरे फ्रेंड के लिए करना हो, मेरे भाई के लिए करना हो, बहन के लिए करना हो, नहीं तो मेरे बड़े दादा दीदी को करना हो, कुछ तो भी करना है। समझो आज
अल्पसंख्यक के दिन है, आज गए घर पे, अपने नाना से बात की, दादी से बात की, और दादी की जो कुछ ख्वाहिश होगी, नहीं तो दादी ने हाथ मारा, बेटा इधर आ रहे हैं, जा, मुझे टाइम नहीं है, ऐसा नहीं बोलना है, रिस्पेक्ट करना है। आज का दिन कुछ तो भी लेके जाना है, यहाँ से आए आधा घंटे बैठे, भाषण सुन के चले गए, बात खत्म हो गई, ऐसा नहीं होना चाहिए मेरे हिसाब से। मैंने जो 30-40 साल जो बच्चों को सुनने नहीं आता उनके साथ काम किया है, जो बच्चों को बोलने नहीं आता, तो जो बच्चे कुछ बोल नहीं सकते, उनके साथ मैंने 30 साल उनके साथ टीचर की ड्यूटी की, जो मुझे रिप्लेट कर नहीं सकते, लेकिन उनका फेस बोलता है, उनको जो अच्छा लगा तो अच्छे का वो स्माइल देंगे, जो बुरा लगा तो उसके बारे में बोलेंगे, लेकिन वो शब्द नहीं बोलेंगे, लेकिन उनका स्माइल बोलता है, उनकी साइन बोलती है। मैंने जो 35 साल 30 साल जो स्कूल में काम किया, उसमें वहां से मैंने इतना सीख लिया, क्या जो कुछ शब्द बिन शब्द वाले जो लड़के हैं लड़कियां हैं, बहुत सारे लड़के मैंने 30 साल में देखे। एक एग्जाम्पल करके बोल रहा हूं मैं, मेरे स्कूल में एक 10-12 साल की बच्ची थी, वो एक दिन मेरी तरफ आई, मेरे को लगा क्या चाहिए तुझे, कुछ नहीं चाहिए, खाली इतना बोला मुझे कि मेरा स्कूल छूटने के बाद मुझे गाड़ी की तरफ आने देना है। मुझे कुछ समझा नहीं, स्कूल छूटने के बाद गाड़ी की तरफ आने देना, इसको गांव में जाना है, बच्चे के इसकी माँ की याद आ रही, ऐसे कुछ नहीं। लेकिन क्या किया उसने उसकी एक स्लीपर का पैर टूटा था, वो स्लीपर मेरे को ला के दी, और मैंने लेके गया, दूसरे दिन उसको सिला के दे दी। बस वो सिला की चप्पल दूसरे दिन इतना खुश हो गई, क्योंकि मुझे चप्पल ही नहीं मिली। वो भंडारदार के उधर अंतर बहुत डीप एरिया में रहती थी, उसके घर के जाने के लिए कम से कम 6-7 किलोमीटर पैदल चलना था। उस रास्ते में रहने वाली लड़की थी, उसका इतना ही काम मैंने कर दिया, लेकिन उसके चेहरे पे जो सुकून दिखा मैंने, वो मैं मर तक नहीं भूलूंगा। दूसरा एक थोड़ा सा एग्जाम्पल बताता, मैं स्कूल छूटने के बाद अब 5 साल हो गया, टीचर हो गया मैं, लेकिन इसके पहले 20 साल जो मेरा लड़का वहां से वो जो स्टूडेंट मेरा पास आउट हो गया है, वो मुझे एक ग्रामीण भाग में एक खेड़े गांव में मिला था। उसने, मैं गांव का नाम बताता एग्जाम्पल में, अपना धांधरपड़ है, धांधरपड़ के गांव में मैं बैल पोड़ा परीक्षक करके गया। वहां बैल पोड़ा होता है, ट्रैक्टर पोड़ा होता है, आजकल तो बैल नहीं हो गए तो ट्रैक्टर पोड़ा, तो ट्रैक्टर पोड़ा का मैं परीक्षण करने गया था। उसने मुझे देखा तो परीक्षण होने के बाद मैं स्टेज के ऊपर बैठने वाला, तो बोले नहीं 5 मिनट मेरे साथ चलो, तो उसने कार्यक्रम होने तक रुका। उसके बाद में मुझे घर पे गया, हाथ लेके घर पे गया। वो बच्चा 20 साल पहले मुझे मिला था, आज वो बच्चे ने मुझे घर पे ले गया। घर के लेने के बाद उसके घर में बिठाया, माँ को बोला इनको शाल दे, तब फेटा बंधाया, चाय पीने को बोला। मैं कैसे लगाऊंगा, देखो 20 साल के बाद जो बच्चा आपको याद रखता है, स्कूल का कुछ लेन देन नहीं, उसके जो मेरे पास 5-6 साल 10 साल 5 साल मेरे स्कूल में मैं उसके साथ रहा हूँगा, मेरा जो वर्तन होगा, उसकी वजह से मेरा उसका जो रिलेशन होगा, उसका आज नतीजा मुझे मिल रहा है। आदमी को दूसरा जिंदगी में क्या चाहिए, इतना चाहिए, सुकून चाहिए। अपने को कोई तो भी मिले जो अपने को सुकून दे सके। इसलिए मैं आज अल्पसंख्यक दिन के प्रोग्राम में आप सब बच्चों को यही मैसेज देना चाहता हूं कि आज का दिन आपके लिए बहुत खास है। आप कुछ तो भी देने का रखो, और जो मिला है आपको, जो कुछ मिला है उसमें सेटिस्फाई रखो। जो कुछ हो गया, उसके बारे में ज्यादा सोचना नहीं, आगे क्या सोचना है, आपका विजन आगे क्या है। मैं 11वीं में जाऊंगा, 12वीं जाऊंगा, अभी अब 10वीं वाले बच्चे हैं तो 12वीं वाले बच्चे सो ये सोच चाहिए मेरे पिताजी मुझे क्या करने वाले, तो मैं उनको मेरी राह बता दूं। मुझे मेडिकल जाना है, इंजीनियरिंग जाना है और कुछ बनना है, उसके लिए से अपने पास, सबके पास स्मार्टफोन है, स्मार्टफोन में से इतना सोचो कि अपना करियर सोच देखो। मुझे मेडिकल में जाना है तो मेडिकल में कितने कॉलेजेस अच्छे हैं, कितना कहाँ मुझे अपना क्या स्कॉलरशिप मिलने वाला है, वहां से वहां कम से कम पैसे में मैं अच्छा क्वालिटी एजुकेशन देखो। ये आप मोबाइल से सीखो, मोबाइल का यूज अच्छा करो, ये आप आपका खुद का
जो करियर है आप खुद बनाओ, यही मैं आपको बोलूँगा। ये दिन की आपको सबको, मेरे यहाँ अपने जो गनी भाई ट्रस्टी है, मेरे 90 साल से बच्चों से मुझे बच्चा समझ के मुझे देखते हैं, वो बहुत बड़ी बात है। अब्दुल हसन साहब है, वो भी मुझे पिताजी समान है, गनी साहब भी पिता समान है। इन सबके आशीर्वाद से ही और तुम्हारे सब बच्चों की मुस्कान से ही मैं जी रहा हूँ। 63 एज कंप्लीट होने के बाद भी मुझे लग रहा अरे कब चला गया 63, पता ही नहीं चला। ऐसा रहना चाहिए, खुश रहो, तंदुरुस्त रहो, बस। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्ते। या आजच्या अल्पसंख्याक हक्क दिवस कार्यक्रमानिमित्त अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी सर्वप्रथम आपण मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो। अल्पसंख्याक असणाऱ्या समाजामध्ये उर्दू माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करणं एक अवघड काम आहे आणि हे अवघड काम आपल्या ज्या ट्रस्टींनी हाती घेतलेलं आहे, असे माझ्या समोर ज्यांची प्रतिमा आहे असे शेख गनी हाजी साहेब, आपल्या संस्थेचे चेअरमन, त्याचबरोबर माननीय सचिव शौकत पठाण साहेब, या संस्थेचे मुख्य विश्वस्त अब्दुल्ला चौधरी साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते असे इनामदार सर, इजाज भाई, आणि ज्यांचं आता आपण भाषण ऐकलं असे गुरुवर्य गोरे सर, त्याचबरोबर या संस्थेचे प्राचार्य माननीय मुनावर सर आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे आजची तारीख सांगा, बोला। 18 डिसेंबर। ह्याच दिवशी 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाने अल्पसंख्याक समुदायाचे जे हक्क आहेत या हक्कांचा जाहीरनामा घोषित केला आणि त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून समजला जातो, साजरा केला जातो। सरांनी काल मला कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि या निमित्तानं या एक जवळची शाळा की जी माझ्यापासून वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावर आहे, 5 मिनिटांचं अंतर, आमचं डीएड कॉलेज, ज्याचं जुनं नाव आणि नवं नाव जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, आणि आपली शाळा, या 5 मिनिटाचं अंतर, हे अंतर दूर करण्याची संधी या निमित्तानं मिळाली आणि आज आपल्याशी परिचय झाला। या निमित्तानं मुनावर सरांचा तर परिचय होताच, पण आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो। सर्वप्रथम आपण अल्पसंख्याक ही संकल्पना समजून घेऊ। अल्पसंख्याक ही संकल्पना तशी सापेक्ष आहे। आता तुम्ही सर्वजण उर्दू बोलत आहात आणि मी काय बोलतो, मराठी, म्हणजेच मी सुद्धा काय आहे, अल्पसंख्याक। पण मी कसा अल्पसंख्याक आहे, भाषिक अल्पसंख्याक। भारताच्या संदर्भात विचार केलं, बरेचसे लोक हिंदू आहेत, मग मुस्लिम कमी आहेत, जैन कमी आहेत, बौद्ध कमी आहेत, शीख कमी आहेत, ख्रिश्चन कमी आहेत, हे सर्व काय झाले, अल्पसंख्याक। म्हणजे मी इथं अल्पसंख्याक असेल आणि मी थोडा दुसरीकडे कुठे गेलो की मी काय असेल, बहुसंख्याक असेल। म्हणजे आपण कधी अल्पसंख्याक असतो तर कधी बहुसंख्याक असतो। जसं आपण एसटी मध्ये बसतो आणि एसटी मध्ये जोपर्यंत आपण बसलेलो नसतो, खाली असतो, तोपर्यंत आपल्याला काय वाटतं, मला एसटी मध्ये जागा मिळाली, आणि ती जागा मिळाल्यानंतर आपल्याला वाटतं की आता एसटी पूर्ण भरलेली आहे, आता खालून कोणी यायला नको, म्हणजे आपलं मत त्या ठिकाणी बदलत जातं। पहा, तसंच या दोन शब्दांच्या बाबतीत आहे, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक। तर ह्या संख्येच्या बाबतीमध्ये कोणावरही अन्याय होऊ नये आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा वाटा मिळावा। मॅडमने मागाशी सांगितलं की आपला देश ज्या तत्वांवर चालतो तो म्हणजे लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि इक्विटी, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आणि या तत्वानुसार प्रत्येकाला स्वतःचा हक्क मिळावा, त्या हक्काप्रती जागृत राहावं, म्हणून हा दिवस या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे केला जातो। पहा, तर या हक्कांची आपल्याला जाणीव असली पाहिजे। मी जरी अल्पसंख्याक असलो तरी मी काही कुठे कमी नाहीये, जे ते भारताचे नागरिक आहेत, मी भारताचा नागरिक आहे, तसेच तुम्ही भारताचे नागरिक आहात, आणि या भारतातील साधन संपत्तीवर आपला सर्वांचा समान हक्क त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर आपली भाषा वेगळी आहे, आपली संस्कृती वेगळी आहे, आणि तिचं जतन आणि संवर्धन करण्याचा आपल्याला पूर्णपणे हक्क आहे। सरांनी जसं सांगितलं की मी जरी मराठी बोलत असलो तरी मलाही माझ्या ऑफिसचं उर्दू भाषेचं काम पाहावं लागतं, आणि या दोन भाषा ह्या एकमेकांच्या भगिनी आहेत।
त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वैर त्या ठिकाणी नाही. आपण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जर पाहिला तर डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी सांगितलं होतं की आपण सर्वजण एक आहोत, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम हमारा हिंदुस्तान आहे. एका फुल झाडाचीच आपण सर्वजण त्या ठिकाणी फुलं आहोत आणि ही जी संस्कृती आहे ही संस्कृती आपल्याला जतन करायची आहे. मग या संस्थेला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की दिवसेंदिवस माध्यमाचा प्रश्न हा जटिल होत चाललेला आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांना मराठीशी तर संघर्ष करायचाच आहे, त्याचबरोबर इंग्रजी भाषेशी सुद्धा संघर्ष करायचा आहे आणि ह्या सर्व संघर्षामध्ये सुद्धा या मान्यवरांच्या माध्यमातून तुम्हाला मातृभाषेतून शिक्षणाची संधी त्या ठिकाणी मिळते. सर्व प्रकारचे शिक्षण तज्ञ हेच सांगतात की शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं तर तुमची मातृभाषा जी घरामध्ये बोलली जाते तेच भाषेतून शिक्षण हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सर्वसामान्य मराठी मुलांच्या दृष्टीने तुम्हाला थोडासा त्रास जास्त होतो, कारण तुम्हाला मराठी शिकावी लागते, हिंदी शिकावी लागते, उर्दू शिकावी लागते आणि इंग्रजी शिकावी लागतात. बाकीच्या मुलांना मात्र मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही शिकल्या तर ही चालू शकतं. पण आपल्या दृष्टीने ती एक काय आहे, संधी आहे आणि या संधीचा आपण त्या ठिकाणी नक्कीच फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या अल्पसंख्याक समाजाने सुद्धा या देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा त्या ठिकाणी उचललेला आहे. भारताचे पहिले नागरिक आपण ज्यांना म्हणू असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन, हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या समुदायामधून आले होते. 1965चं युद्ध ज्यांनी गाजवलं असे शहीद मेजर अब्दुल हमीद हे सुद्धा याच समाजातून आले होते. त्याचबरोबर ज्यांनी क्रांतीची बीजे रोवली होती असे अशफाक उल्ला खान नावाचे क्रांतिकारी त्या ठिकाणी याच समाजातून आले होते. मध्ययुगामध्ये टिपू सुलतान यांनी सुद्धा आपल्या भारतीयामध्ये भारतीयत्व रुजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. असा समृद्ध वारसा त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच आपण सर्वांच्या बरोबरीचे आहोत, आपण इतरांपेक्षा सुद्धा कोणत्याही बाबतीमध्ये कमी नाही आणि आपण आपल्या परीने आपल्या देशाची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता सेवा करायची म्हणजे काय, आपल्याला लढायला जायचं नाही, आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करणं ही सुद्धा देशाची एक प्रकारची काय आहे, सेवाच आहे. तुम्ही तुमचा अभ्यास करत राहिले, प्रामाणिकपणे करत राहिले, यशस्वी होत राहिले, ती सुद्धा सेवा आहे. सरांनी आता जसं सांगितलं की एखाद्या चेहऱ्याला जर मदत केली तर त्या मदतीनं त्याचा जो चेहरा जो उजळून जातो त्यावेळेस जे समाधान आहे ते समाधान आपल्याला खूप काही मिळवून देतं. म्हणजे आपण आपलं काम करत असतानाच ते काम अत्यंत चांगलं करू शकतो. आपल्या नेहमीच्या कामातून हे करायचंय, आपल्याला देशसेवा करणं, धर्माची सेवा करणं हे काही वेगळं काही नाही, हेच आपल्याला त्या ठिकाणी करायचंय आणि त्या दृष्टीनं आपले हक्क मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग हे करण्यासाठी आपल्याला संविधानाने खूप काही दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या भारताच्या संविधानाची निर्मिती केली, या संविधानामध्ये कितीतरी कलम अशी आहेत की जी आपल्या अल्पसंख्याकाशी संबंधित आहेत. कलम 29 आपल्याला सांगतं की आपल्याला आपली भाषा, लिपी आणि संस्कृती हे सर्व जतन करण्याचा हक्क आहे. या संस्थेच्या माध्यमातून, या शाळेच्या माध्यमातून आपली उर्दू भाषा या ठिकाणी नक्कीच जतन होत आहे. आणि एक असा गैरसमज आपल्यामध्ये दिसून येतो की ही भाषा ह्या धर्माची, ती भाषा त्या धर्माची, असं कुठेही नाही. संस्कृत भाषेचा अभ्यास करणारे सुद्धा आपल्या धर्माचे काही तत्वज्ञ आहेत आणि उर्दू भाषेविषयी आस्था बाळगणारे, उर्दू भाषेचा अभ्यास करणारे सुद्धा इतर धर्मियांची माणसं सुद्धा त्या ठिकाणी आहेत. म्हणजेच आपण या ज्ञानाला कोणत्याही धर्माच्या चौकटीमध्ये आपण हे करू शकत नाही. त्याचबरोबर कलम 30 अन्वये काय केलं तर या धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या संस्था स्थापनेचा अधिकार दिला. आपली संस्था स्थापन झाली याचं कारण आपल्या संविधानामध्ये आहे. कलम 30 अन्वये कोणताही भाषिक अल्पसंख्याक हा स्वतःची शिक्षण संस्था हीच त्या ठिकाणी स्थापन करू शकतो आणि या शिक्षण संस्थेमध्ये सर्वांना शिक्षणाची समान संधी दिली जाऊ शकते. माझी संस्था असेल, माझ्या संस्थेमध्ये जर मी शासनाची मदत घेत आहे तर त्या संस्थेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्याही समाजाचा, कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजे समता, समानता हे फक्त आपण हे करायचं नाही तर त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. आपण प्रतिज्ञामध्ये म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर हीच भावना आपल्यामध्ये नेहमी असली पाहिजे. आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि हे मूलभूत अधिकार देत असताना डॉक्टर आंबेडकरांनी असं केलं नाही की हा या भागाचा आहे, हा या जातीचा आहे, धर्माचा आहे म्हणून यालाच अधिकार,
आपणा सर्वांना मतदानाचा अधिकार असेल किंवा नागरिक म्हणून सर्वांना त्या ठिकाणी समान अधिकार दिलेले आहेत. कोणत्याही प्रकारच्या भेदभावावर बंदी घातलेली, अगदी स्त्री पुरुष असो, जातीचा असो किंवा धर्माचा असो, आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि सर्वाच्या शेवटी सुद्धा काय आहोत, भारतीय आहोत. हे आपल्या दृष्टीने महत्वाचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला दिलं धर्म स्वातंत्र्य. धर्म स्वातंत्र्य, माझा धर्म हा मला पाळण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्या कपाळावर तुम्हाला दिसतंय टीका आहे, तुम्ही हिजाब वापरता, हे कोणी दिलं आपल्याला? भारतीय संविधानाने दिलं. आणि हे करत असताना आपल्याला माझ्या धर्माचा, संस्कृतीचा, परंपरेचा अभिमान हा नक्कीच असला पाहिजे. ते तर आपण करूच आणि तुमच्या याचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे. आता तुम्ही सुद्धा माझा आदर करता, कारण मी माझ्या मातृभाषेतून बोलतो तरी तुम्ही मला काय करता? सहन करता, मला ऐकून घेता. ही जी कृती, ही कृती म्हणजेच आपल्या त्या ठिकाणी धर्म स्वातंत्र्य पहा. तर आपल्या प्रगतीसाठी सरकारनं खूप काही केले. तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग स्थापन केला, राज्यामध्ये सुद्धा राज्य अल्पसंख्याक आयोग स्थापन केलेला आहे. आणि या खात्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री आहेत. केंद्रात एक मंत्री आहेत, राज्यात एक मंत्री आहेत, ते त्या दृष्टीने आपला कारभार करतात. मुलांच्या दृष्टीने मी सांगेन की हजरत मोहम्मद पैगंबर आपल्या अनुयायांना नेहमी सांगतात की प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात एक तरी काय करावा? धंदा करावा. तो धंदा करण्यासाठी या मुलांना आयुष्यामध्ये जर कधी कर्जाची किंवा पैशाची गरज पडली तर ते कर्ज देण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे आपल्या शासनानं स्थापन केलेलं आहे. तर त्याचा सुद्धा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. मुस्लिम धर्माची मला काही तत्व खूप आवडतात की मुस्लिम धर्मानुसार व्याज घेणं हे पाप मानलं जातं. आणि दुसरं हे तत्व असं की जकात नावाचं तत्व, मी माझ्या उत्पन्नातला काहीतरी हिस्सा, मला वाटतं 2.5% हिस्सा हा गोरगरिबांसाठी दिला पाहिजे, धर्मासाठी दिला पाहिजे. त्यातून माझ्या धर्मातील जे गोरगरीब आहेत त्यांना काहीतरी मदत होऊ शकेल. हेच आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे. फक्त सांगण्याची पद्धत काय आहे? वेगळी आहे. उद्या तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये मोठे व्हाल, मोठे झाल्यानंतर ही जाणीव आपण ठेवली पाहिजे की आपल्या धर्मामध्ये सांगितलं 2.5% जाकात द्या, पण आपल्यामध्ये क्षमता जास्त आहे, 2.5च्या वर दिली तरी सुद्धा चालू शकते. पहा, है की नाही? आणि यातून आपल्या मुलांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण कसं मिळेल या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. या विविधतेमध्ये आपली एकता आहे. आपण जरी वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, भाषेचे जरी असलो तरी आपण सर्वजण शेवटी एक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मी महाराष्ट्रीय आहे, त्यापेक्षा मी भारतीय आहे आणि मी जगाचा सुसंस्कृत असा नागरिक आहे. तर आपल्याला जगाचा एक सुसंस्कृत असा नागरिक व्हायचंय. 15 ऑगस्ट 47 रोजी आपला भारत स्वतंत्र झालेलाच आहे, पण आता हे स्वराज्य जे, या स्वराज्याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय? सुराज्यामध्ये करायचंय. आणि हे सुराज्यामध्ये रूपांतर अल्पसंख्याकांच्या शिवाय शक्य होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला हा दिवस काय करायचा आहे? साजरा करायचा आहे. तर यातून आपण एकच लक्षात ठेवू, आपण जरी अल्पसंख्या असलो तरी आपण कोणत्याही प्रकारचा स्वतःमध्ये कमीपणाची भावना हे करायची नाही. बहुसंख्यांच्या बरोबरीनं आपण आपल्या देशासाठी योगदान देत राहू, आपल्या देशाच्या प्रगतीत हे करत राहू. हाच या दृष्टीने हेतू आपल्याला मानता येईल. मान्यवरांनी आपल्याला या ठिकाणी मला बोलवलं, आपणाशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शालेय जीवनापासून, प्राथमिक शाळेपासून तर थेट PhD पर्यंत त्या मुलांना स्कॉलरशिप आहेत. मग त्या कोणकोणत्या स्कॉलरशिप आहेत, त्या कशा मिळवता येतील, त्या संदर्भामध्ये आपण जागृत व्हावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. समजलं की नाही? ही जी भारतीय संस्कृती आहे तशी आपण उपनिषदामध्ये जर बघितलं, वसुदैव कुटुंबकम किंवा अथर्ववेदामध्ये याचा संदर्भ आलेला आहे. तर विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, हे सगळे जे आहे हे सगळं भेद विरहित आहे. मनुष्य एक आहे, मनुष्याला बनवणारा भगवंत एक आहे, ईश्वर एक आहे. आणि म्हणून सगळी ईश्वराची लेकरं आहोत. जे कमी प्रमाणामध्ये आहेत, कमी संख्येनं आहेत, त्यांच्यावरती भाषिक दृष्टीनं, त्यांच्यावरती धार्मिक दृष्टीनं, त्यांच्यावरती जातीय दृष्टिकोनातून अन्याय होऊ नये म्हणून अशा प्रकारचं हे अल्पसंख्याक जे आयोग आहे ते महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेलं आहे. तर खूप चांगली माहिती प्राध्यापक दहिफळे सरांनी दिली. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचे अनुभव जे आहेत ते आपल्याला याकरता सांगितले की आपण सुद्धा समाजाचं देणं लागतो
आणि ते देणं आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे. लक्षात घ्या, हा जो समाज आहे हा समाज सर्व वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेला आहे. आपल्या प्रतिज्ञेमध्ये आहे, विविधतेनं नटलेल्या या देशात, भारत देशात विविधतेनं ही विशेषता आहे आपली. लक्षामध्ये, म्हणून जागृत होण्याकरता हा दिवस आपण साजरा करत आहोत. नाही तर काय होईल माहिती का? नाही तर काय होतं की जसं एका ठिकाणी म्हटलं जातं की इधर गधे उधर गधे, इधर गधे उधर गधे, चारों तरफ गधे न गधे, गधे और गधे, मतलब इधर गधे उधर गधे, जहां कहीं देखो चारों तरफ गधे ही गधे. घोड़े को न मिलती घास और गधा खाए च्यवनप्राश. इसलिए हम घोड़े हैं, हमारे अंदर वो सारी जो जिसके हम कहें होशियारी है, अकलमंदी है, सब टैलेंट है, उसका इस्तेमाल करें हम और अपनी जगह बनाएं. इसी बात से, उसी प्रकार से हमारे यहाँ बैठे हुए सारा टीचर स्टाफ, हेडमास्टर और हमारे स्कूल के चेयरमैन, हमारे ट्रस्टियान और सब में प्यारे मेरे बच्चे जो खामोशी से बड़े बेरहमी के साथ में हम बोलते रहते हैं और वो सुनते रहते हैं, चाहे उनकी दिल में तमन्ना हो ना हो, हम बारिश करते रहते हैं और उसको सहते रहते हैं. ऐसे सारे बच्चों का भी मैं शुक्रिया अदा करता हूं और इस प्रोग्राम का मतलब खत्म होने का ऐलान करता हूं.